आपल्याला सगळ्यांनाच यशस्वी व्हायचं असतं, बरोबर? पण मग यशाच्या मागे धावताना एक प्रकारची चिंता, एक प्रकारचा स्ट्रेस सतत आपल्यासोबत का असतो? काहीतरी मिळवण्याच्या नादात आपण आतून इतके अस्वस्थ का होतो? कधी विचार केलाय का की हे असं का होतं? म्हणजे आपण इतकी मेहनत करतो, इतका वेळ देतो, पण तरीही मनात शांतता का नसते? सतत एक ओझं का वाटत राहतं? यशाचा पाठलाग इतका दमवणारा का वाटतो? ह्याचं एक सोपं कारण आहे. आपण सगळेच निकालाच्या सापळ्यात अडकलो आहोत. आपलं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त निकालावर आहे, अशा गोष्टींवर ज्या खरं तर आपल्या नियंत्रणातच नाहीत. आणि सगळा स्ट्रेस, सगळी चिंता इथूनच तर सुरू होते. आणि याच सापळ्यामुळे ना आपल्या मनात दोन प्रकारच्या मानसिकता तयार होतात. एक असतो चिंता करणारा म्हणजे वरियर आणि दुसरा असतो योद्धा म्हणजे वॉरियर. ऐकायला जरी हे शब्द सारखे वाटत असले तरी यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. चला, तोच फरक आपण आता समजून घेऊया. आता बघा, जो चिंता करणारा असतो त्याचं लक्ष फक्त निकालावर असतं. मी फेल झालो तर काय होईल, ही भीती त्याला आतून खात असते. त्यामुळे तो नेहमीच स्ट्रेसमध्ये आणि चिंतेत जगतो. याच्या अगदी उलट जो योद्धा असतो तो प्रक्रियेवर म्हणजे प्रोसेसवर लक्ष देतो. त्याला प्रयत्नाची किंमत कळते, तो कामातच आनंद शोधतो आणि म्हणूनच तो एकदम फोकस्ड असतो, एका फ्लो स्टेटमध्ये काम करतो. हे अजून सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. कल्पना करा की एक उंच पर्वत चढायचा आहे, ज्याच्या शिखरावर यश आहे. आता बघूया की ह्या दोन्ही मानसिकतेचे लोक हा पर्वत कसा चढतात. जो चिंता करणारा गिर्यारोहक आहे ना, तो सतत फक्त शिखराकडेच बघत राहील. खाली पडण्याची भीती त्याच्या मनात घर करून बसलेली असेल. प्रत्येक पाऊल टाकताना त्याला फक्त धोका दिसेल. त्याच्यासाठी चढाई म्हणजे एक शिक्षाच आहे. पण योद्धा गिर्यारोहक, त्याचं लक्ष फक्त पुढच्या मजबूत पकडीवर असेल. तो प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक श्वासाचा आनंद घेईल. त्याच्यासाठी ही चढाईच एक आनंददायी प्रवास आहे. तर मग ह्या निकालाच्या सापळ्यातून बाहेर पडायचं कसं? आणि ही योद्ध्याची मानसिकता आपल्यात आणायची कशी? यासाठी एक खूप जुना पण आजच्या काळात अत्यंत प्रभावी असा एक उपाय आहे. हजारो वर्षांपूर्वी भगवद्गीतेने खूप मोठं सत्य सांगितलं होतं, प्रयत्न तुझे आहेत, निकाल नाही. याचा अर्थ खूप सरळ आहे. आपलं काम पूर्ण 100% देऊन करणं हे आपल्या हातात आहे, पण त्याचं फळ काय मिळेल हे आपल्या नियंत्रणात नाही. याच विचाराला कर्मयोग म्हणतात. निस्वार्थपणे कर्म करण्याचा मार्ग. ही फक्त एक धार्मिक कल्पना नाहीये, तर हे एक मानसिक तंत्र आहे, ज्यामुळे आपण कोणतंही काम सर्वोत्तम पद्धतीने करू शकतो. म्हणजे निकालाची आसक्ती न ठेवता पूर्ण समर्पणाने आपलं काम करत राहणं. आता याचा अर्थ असा नाही की निकालाची पर्वाच करायची नाही. अजिबात नाही. उलट आपल्या कामाच्या गुणवत्तेची इतकी जास्त पर्वा करायची की स्वतः प्रयत्न करणं हेच आपल्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस बनून जाईल. जेव्हा प्रोसेसच रिवॉर्ड बनते, तेव्हा निकालाचा ताण आपोआप निघून जातो. ठीक आहे, तर ही सगळी थिअरी झाली, पण ही योद्ध्याची मानसिकता प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात कशी आणायची? कारण हा फक्त एक विचार नाही, तर हा एक सराव आहे. चला तर मग 3 सोप्या सवयी बघूया, ज्या आपण रोजच्या आयुष्यात वापरू शकतो. पहिली सवय आहे आपलं मिशन म्हणजे आपलं ध्येय ठरवणं. दुसरी आहे अनासक्त कर्माचा सराव करणं. आणि तिसरी आपले प्रयत्न कोणाला तरी समर्पित करणं. चला, आता एक एक करून या सवयी सविस्तरपणे बघू. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला विचारायचं, आज माझी मुख्य भूमिका काय आहे? मी एक विद्यार्थी आहे, एक कलाकार आहे की एक पालक? आणि मग त्या भूमिकेनुसार आजचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं आहे ते ठरवायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं मिशन परीक्षेत चांगले मार्क मिळवणे हे नाहीये, तर चांगला अभ्यास करणे हे आहे. मिशन म्हणजे ॲक्शन, रिझल्ट नाही. आता दुसरं, कोणतंही काम सुरू करण्याआधी फक्त एक मोठा श्वास घ्या आणि मनातल्या मनात स्वतःला सांगा की माझं एकच ध्येय आहे, हे काम माझ्याकडून जितकं शक्य आहे तितकं सर्वोत्तम करणं. असं म्हणून विशिष्ट फळाच्या अपेक्षेचं ओझं मनावरून उतरवून टाका आणि कामाला लागा. आणि तिसरी सवय, आपले प्रयत्न समर्पित करायचे. आपल्या कामाकडे फक्त एक काम म्हणून नाही, तर एक अर्पण म्हणून बघा. ते काम आपल्या अहंकारापेक्षा मोठ्या असलेल्या कोणत्या तरी गोष्टीला समर्पित करा. उदाहरणार्थ, आपली कला, आपला समाज, आपलं कुटुंब किंवा एखादं मोठं ध्येय. असं केल्याने कामाला एक वेगळाच अर्थ मिळतो. तर मग आता आपलं रणांगण आपली वाट बघत आहे. आपलं ऑफिस, आपलं कॉलेज, आपलं घर हेच आपलं खरं रणांगण आहे.
आणि हे ज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यात एक मोठी क्रांती घडून आणू शकतं. ह्या मानसिकतेमुळे होणारा बदल बघा कसा असतो. जो विद्यार्थी आधी फक्त मार्कांच्या चिंतेत होता, तो आता विषय समजून घेण्यात माहीर होतो. जो संस्थापक आधी फक्त कंपनीच्या व्हॅल्युएशनचा विचार करत होता, तो आता सर्वोत्तम प्रॉडक्ट बनवतो. आणि जो कलाकार आधी लाईक्सच्या मागे धावत होता, तो आता निर्मितीच्या प्रक्रियेतच खरा आनंद शोधतो. आपलं आयुष्य हेच आपलं रणांगण आहे. मग आता प्रश्न हा आहे की जिंकण्याच्या चिंतेमुळे आपण एक चांगली लढाई लढण्यापासून स्वतःला थांबवणार आहोत का, की एका योद्ध्यासारखं फक्त लढण्यावर, फक्त आपल्या कर्मावर लक्ष देणार आहोत? शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, बक्षीस हे अंतिम ध्येय नसतं, तर तिथे पोहोचण्यासाठी लागणारी शिस्त आणि समर्पण हेच खरं बक्षीस आहे.